नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, देशातील 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये न्यायमूर्ती निवृत्त रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे। 1 जानेवारी 2026 पासून या नवीन वेतन संरचनेची अंमलबजावणी प्रस्तावित आहे। सध्या आयोग देशव्यापी स्तरावर विविध कर्मचारी संघटना, पेन्शनर्स असोसिएशन आणि मंत्रालयाकडून डेटा गोळा करण्याचं काम करत आहे। ऑगस्ट 2026च्या सुरुवातीला डेटा संकलनाची विंडो बंद झाली असून आता दिल्ली, चेन्नई आणि चंदीगड येथे विविध बैठकांचे सत्र सुरू झाले। या आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, महागाई भत्ता आणि पेन्शनच्या गणितात मोठे बदल होणार आहेत। 8व्या वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर असून असा एक गुणांक आहे ज्याच्या आधारे जुन्या पगारावरून नवीन मूळ पगार निश्चित केला जातो। 7व्या वेतन आयोगाची स्थिती 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता, त्यामुळे किमान मूळ पगार 18,000 रुपये झाला होता। 8व्या वेतन आयोगातील अंदाज तज्ज्ञांच्या मते नवीन फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86च्या दरम्यान निश्चित केला जाऊ शकतो। कर्मचारी संघटनाची मागणी विविध रेल्वे आणि सरकारी कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.25 ते 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून महागाईच्या प्रमाणात योग्य वेतनवाढ मिळेल। नवीन फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल। 1.92 फिटमेंट फॅक्टर सध्याला किमान पगार 18,000 रुपयांहून थेट 34,600 रुपये होईल। 2.28 फिटमेंट फॅक्टर मध्यम अंदाज किमान पगार वाढून 41,040 रुपयापर्यंत पोहोचू शकतो। 2.86 फिटमेंट फॅक्टर जर ठेवला तर उच्च अंदाज कर्मचाऱ्यांचा किमान पगार थेट 51,480 रुपये होईल। महागाई भत्ता पुन्हा 0% होणार। 8व्या वेतन आयोग लागू झाला होता, सध्याचा महागाई भत्ता पुन्हा 0वर रिसेट केला जाईल। 1 जानेवारी 2026 या संदर्भ तारखेनुसार 7व्या वेतन आयोगाअंतर्गत असलेला 0% महागाई भत्ता नवीन मूळ पगारात विलीन केला जाईल। नवीन पगार लागू झाल्यानंतर गडबडे भत्ता आणि प्रवास भत्ता देखील नवीन मूळ पगाराच्या टक्केवारीनुसार वाढवले जातील, ज्यामुळे हातात येणारा पगार लक्षणीय वाढ होईल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।